नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत औसा किल्ला, जो लातूर पासून एक 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती आहे. औसा किल्ला हा भुईकोट किल्ला असून तो बहमनी काळामध्ये मोहम्मद गवान यांनी 1466 मध्ये बांधला, ज्यामध्ये तुर्की व युरोपीय शैलीचा आपल्याला प्रभाव दिसतो. हा किल्ला राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचा होता त्या काळामध्ये. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता, येथे आपल्याला एक तटबंदी दिसत आहे. त्याच्या बाजूला मोठे असे खंदक आहे, म्हणजे किल्ल्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस नाही. किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला एक 4 असे नागमोडी आकाराचे आपल्याला पहिले दरवाजे लागतात. ते क्रॉस केल्यानंतर आपण समोर आल्यानंतर हा आपल्याला मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळतो आणि खूप भक्कम असे स्वरूपाचे आपल्याला एक तटबंदी सुद्धा पाहायला मिळते. आणि इथे बाजूला बुरुज सुद्धा आहेत. जो आपला किल्ल्याचा मुख्य परकोट आणि खंदक याच्यामधला हा दरवाजा आहे. याला तुम्ही किल्ल्याचा मुख्य दरवाजा सुद्धा म्हणू शकता. इथून एंट्री केल्यानंतर आपण किल्ल्याचा मुख्य परिसर चालू होतो. आतमध्ये आल्यानंतर हे आपल्याला त्या काळचे दिवाणी काही कार्यालय वगैरे पाहायला मिळतात. हा सागवानी लाकडाचा दरवाजा आहे. त्याच्यामध्ये छोटा दिंडी दरवाजा सुद्धा पाहायला मिळतो. म्हणजे राजवाडा किंवा हा जर किल्ला संध्याकाळी जर बंद केला तर छोटासा दरवाजा त्याच्यातून ॲक्सेस हा आपल्याला राहत असेल. इथून आतमध्ये आल्यानंतर ह्या आपल्याला किल्ल्याची मुख्य इमारत पाहायला मिळते. इकडे काय बंद आहे? राणी, बरोबर. तिला फक्त ऍक्सेस काय बाबा, काय चाललंय समोर दिसण्यासाठी इथून फक्त ते बघणार. मुस्लिम मध्ये लेडीज बरोबर ना, आता बघा जोपर्यंत त्याच्या न्याय निवडा होत नाही, तात्पुरती स्वरूपाची जेल, ह्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये ठेवून जायचं. म्हणजे तुला हा न्याय निवडा सगळं झालं, त्याला समजा जी काही शिक्षा वगैरे सांगितलं जाते ती शिक्षा सांगून झाली त्याला घेऊन जायचं. आता आपण हा इकडं राजाचा वाडा टाईप, हा या इकडं हा इकडे मेन राजाचा वाडा, बरोबर. आता ही एक मस्जिद आहे बरं का. काय मस्जिद त्या काळी इथून आपण जे आता पाहिलं नाही का न्याय निवडायचं, बरोबर. न्याय निवड झालं हे बोलतो का नंतर बंद केलेलं दिसतंय का? हा तडफड आलं की नको, नंतर बंद केलेलं आहे. हे पहिलं चालू होतं. इथं आपलं कसं मंदिर वगैरे, त्यांची इथं मस्जिद वगैरे बघा, ते आहे म्हणजे ते कुराण वगैरे काय पूजा वगैरे काय. आपण मंदिरात केल्यानंतर हातपाय तोंड धुतो, बरोबर. मुस्लिम समाजामध्ये ना वजू करतात. वजू म्हणजे नाही ते पाणी घेऊन हातपाय तोंड धुवून जाण्यासाठी ह्याच्यात पाणी राहणार, बरोबर. इकडनं आउटलेट वगैरे वजू वगैरे करून मंदिराकडे जायचं. आता ही जी वरती आहे ना, ही कमानी, सॉरी आपलं काय म्हणतो आपण तटबंदी, तटबंदीवर जाण्यासाठी म्हणजे आता हे नंतर बंद केले, इथून सुद्धा ॲक्सेसिबल जायला आहे का. हा चला, आता हे आपण पाहिले मस्जिद, बरोबर. आता आपण राजाचे जे घर होते निवासस्थान, इकडं राजाला निवास म्हणजे एकदम सेफ प्लेस पाहिजे, बरोबर ना. किल्ल्याचा हा सगळ्यात सेफ प्लेस. हे बघा, आता इथं बहुतेक मला वाटतंय स्टोरेज वगैरे असणार आहे, काहीतरी साठवणूक वगैरे करण्यासाठी, आहे का. 2
बुरुजामध्ये, बरोबर, वरतून तटबंदी. ह्या 2-3 गोष्टी इथं पण स्टोरेजच आहे. अंडरग्राऊंड दिसते बऱ्यापैकी ना, है ना. हे म्हणजे धान्य कोठार वगैरे नाही का, म्हणजे इथं मग तुमचं सगळं अन्न धान्य वगैरे ह्या ठिकाणी स्टोरेज राहणार. इकडं वाडे किंवा त्या काळच्या काय रूमा, हे सगळं 1, 2, 3 लाईन राजाचा पूर्ण वाडा इकडे होता. राईट साईड पडला. हे रूम्स वगैरे नाही का. हाय वर्धन, कुठं आलास तू? आता आपण किल्ल्याच्या तटबंदीवर जाऊन तेथून किल्ला पाहूयात. किल्ल्याची तटबंदी खूप भव्य आणि मोठ्या स्वरूपाची आहे. याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे बुरुज आणि विहिरी पाहायला मिळतात. आता ही एक आहे ना, ही एक विहीर आहे बरं का, अर्धचंद्राकार. हिला चांदणी बावडी म्हणतात, चांद बावडी. चांद का अर्धचंद्राकार म्हणून. तर तटबंदीवरनं चालताना आपल्याला भरपूर अशा किल्ल्यामध्ये चिंचेची झाडे पाहायला मिळतात. आणि हे तुम्ही पाहू शकता, किल्ल्याच्या बाजूला हे भलं मोठं खंदक आहे, जे 40 ते 50 फूट खोल असावे. आता सध्याला इथे माती साचल्यामुळं जरा खंदक हे बुजले गेलेले स्वरूपात पाहायला मिळते. पण याच्यामध्ये त्या काळी पहिले मगरी वगैरे सोडलेल्या असायच्या, जेणेमुळे किल्ल्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस मिळणार नाही. आता आपण किल्ल्यामधली एक षटकोनी आकाराची विहीर पाहणार आहोत, जी गोड्या पाण्याचा स्रोत आहे आणि किल्ल्यामध्ये याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला गेला असावा. हे आता तुम्ही किल्ल्यावर पाहू शकता. भरपूर अशा तोफा आहेत. किल्ल्याला कमीत कमी 10 ते 12 बुरुज आहेत मोठे, आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा तोफा ठेवलेल्या आहेत. त्या किल्ल्याचं मुख्य अट्रॅक्शन असणारी एक मोठी तोफ सुद्धा आपल्याला ह्या किल्ल्यावरती पाहायला मिळते. पुढे जाऊन आपण ती पाहूयाच. खरंच हा किल्ला खूप सुस्थितीत आहे. आपण जर लातूरच्या आजूबाजूला राहत असाल किंवा महाराष्ट्रामध्ये, तर हा किल्ला आवर्जून पाहण्यासारखा आहे. आता आपण तटबंदीच्या एका साईडनी पूर्ण हा किल्ला पाहायला चालू केला होता. आपण दुसऱ्या बाजूने जिथून सुरुवात केली त्याच ठिकाणी परत वापस येतो. हे तुम्ही पाहू शकता. आपण किल्ल्याचे जे सुरुवातीचे 4 द्वार जे आहेत नागमोडी वळणाचे, त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहोत. किल्ला आजही सुस्थितीत आहे आणि हे किल्ल्याला खाली उतरण्यासाठी जागा आहे. या किल्ल्यामध्ये भरपूर अशा वास्तू आहेत. मस्जिद आहे, पाणी महल आहे, धान्याचे कोठार आहे. आता हे आपण पाहू शकता, हे एक दारू कोठार आहे, जिथे पहिले दारू गोळा वगैरे ठेवला जात असे, जो पाणी महालाच्या एकदम बाजूला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि आम्हाला असे नवीन नवीन प्लेसेस जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही ते प्लेसेस व्हिजिट करून तुमच्यापर्यंत त्याची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू. चला भेटूया पुढील भागामध्ये नवीन एक अजून ऐतिहासिक स्थळ घेऊन.